नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत करते मी तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे वायटीटी क्रीना. कसे आहात तुम्ही सगळे? आणि सगळ्यात ताईंचा एक प्रश्न होता की ताई तुमच्या चॅनलवर व्हिडिओ येत नाहीयेत, तुम्ही बंद करणार आहात का चॅनल? तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू आणि सगळ्यांना सांगूयात की काय प्रॉब्लेम आहे नक्की. तर मी चॅनलवर काम करणं बंद करणार आहे का? तर हो. जेव्हा मी चॅनल सुरू केलेला, म्हणजेच काय, नव्याने चॅनल ओपन करून मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली तेव्हा थोड्या दिवसांनी मला समजलं 365 डेजचा आपल्याला मॉनिटायझेशन पिरियड दिलेला आहे युट्यूबने. 365 डेज म्हणजे 1 वर्ष, 12 महिने. आणि जर 12 महिन्यांमध्ये मी जर व्हिडिओ बनवत आहे आणि मला मॉनिटायझेशन मिळत नाही, म्हणजेच काय, तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा जर वॉच टाइम मी 12 महिन्यांमध्ये कंप्लीट नाही करू शकले, तर मी युट्यूब सोडणार, हे मी अगोदरच डिसाईड केलेलं. पण त्या पिरियडच्या आतमध्येच मी माझं चॅनल हे मॉनिटाईज करून घेतलेलं आहे. म्हणजेच काय, तर मी या प्लॅटफॉर्मवर काम करू शकते हा एक कॉन्फिडन्स माझ्यामध्ये बिल्ड झाला. कारण 1 वर्ष जर आपल्याला मिळत आहे युट्यूबवर काम करण्यासाठी आणि त्याचाही आपण फायदा नाही करून घेत आहे, तर मग आपण विचार करू शकतो की आपण कुठेतरी सक्सेस नाही होऊ शकत पटकन इथे. पण नाही, तसं नाही झालं. 8 महिन्यात मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं. ते करत असताना किती परिश्रम केले ते माझं मलाच माहिती आहे. कारण का, जरी 8 महिने आपण कॅलेंडर इयर वाईज बघितलं तर 8 महिने ठीक आहे कॅलेंडर मधल्या डेट प्रमाणे, पण ऍक्च्युअल मी वर्क केलेलं आहे ते फक्त 5 महिने, 4.5-5 महिने मी काम केलेलं आहे. आणि त्यातूनच युट्यूबने मला हे सक्सेस दिलेलं आहे. आता हे का म्हणून घडलं? कन्सिस्टन्सी नव्हती तेव्हा पण माझ्याकडे, पण माझ्या व्हिडिओची क्वालिटी खूप छान होती. त्याच्यामुळे मला वॉच टाइम बऱ्यापैकी छान मिळाला प्रत्येक व्हिडिओमधून, आणि त्याच्याचमुळे माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं लवकर. आता जेव्हापासून चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तेव्हापासून कन्सिस्टन्सी ब्रेक झालेली आहे, किंवा आपण म्हणू शकतो की ती जी ऊर्जा असते ना चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत, की आपलं चॅनल मॉनिटाईज करायचंच आहे काहीही करून, ते मॉनिटायझेशनच्या नंतर तो जो क्रेज असतो ना, तो कुठेतरी कमी होतो आपला. ठीक आहे, आता अर्निंग तर प्रत्येकालाच पाहिजे आहे, पण तेव्हा काय होतं, मॉनिटायझेशनच्या नंतर कुठेतरी असं वाटतं आपल्याला की व्ह्यूज कमी झालेले आहेत आणि अर्निंगच होत नाही, आणि अर्निंग खूप कमी होते, आणि मग आपण डिमोटिवेट होऊन जातो. पण लॉंग टर्म मध्ये आपल्याला हे पाहावं लागतं. खूप डिफिकल्ट गोष्टी आहेत, एक्सप्लेन करणं देखील खूप कन्सिस्टंटली तुम्ही जर काम केलं तर नक्कीच इथे चांगल्या प्रकारची अर्निंग तुम्हाला मिळून जाते. मेन म्हणजे ब्रँड डील्स जे येतात, स्पॉन्सर जे येतात, त्यातून तुम्हाला खूप छान इन्कम होत असते. एआयचे चॅनल्स आता खूप ग्रो होत आहेत, तेव्हा तुम्ही देखील ट्राय करू शकता. मी देखील असंच एक एआयचं चॅनल ओपन केलं आणि चांगल्या प्रकारे त्याला ग्रोथ मिळत आहे. मॉनिटायझेशन मिळतं का एआय व्हिडिओचे? तर हो, एआय व्हिडिओला देखील मॉनिटायझेशन मिळतं. त्याचा एक क्रायटेरिया असतो, तो मी लवकरच तुम्हाला माझ्या व्हिडिओतून एक्सप्लेन करेन. ज्या पण लेडीजला फेसलेस चॅनल ओपन करायचे आहेत त्या प्रकारे त्या ओपन करू शकतात. दुसरी गोष्ट अशी की खूप ताई मला रिक्वेस्ट करत होते की ताई लवकर व्हिडिओ घेऊन या, तुमचे व्हिडिओ आले ना आम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळते, आणि खरंच तुमचे व्हिडिओ नाही आले ना तर आम्हाला पण डिमोटिवेट झाल्यासारखं होतं, आम्ही देखील व्हिडिओ पोस्ट करत नाही आहोत. आणि खरंच तुम्हाला मी एक्स्ट्रीमली सॉरी बोलते की माझ्यामुळे खरंच तुम्हाला कुठेतरी मागे राहावं लागलं, आणि इथून पुढे माझे रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि नक्कीच मी कधीही आता माझी ही कन्सिस्टन्सी ब्रेक होऊ देणार नाही. तर मनापासून थँक्यू तुम्हाला की तुम्ही मला इंस्टाग्रामला एवढे डीएम केलेले आहेत, मला कॉल्स आलेले आहेत, मला व्हॉट्सअप आलेले आहेत. ज्या काही सबस्क्रायबर मैत्रिणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनी मनापासून मला विचारलं की ताई नक्की जेन्युइन प्रॉब्लेम काय आहे. आणि युट्यूबवर काम करून एक क्रिएटर म्हणून राहण्यापेक्षा देखील हे जे अटॅचमेंट आहे आपल्या सबस्क्रायबर फॅमिली बरोबर, ती मला खूप महत्वाची वाटते. कारण हे तुम्ही जे हे विचारलं ना मला आपुलकीने, त्यामुळे माझे अर्धे विचार पॉझिटिव्ह झाले, आणि असं मला असं वाटलं की मला यांच्यासाठी तरी आता परत नवीन सुरुवात करायचीच आहे. तर थँक्यू सो मच मला एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी दिल्याबद्दल. हेच सांगायचं होतं मला, हा छोटासा व्हिडिओ बनवायचा होता की मी कुठेही गेलेले नाहीये, मी इथेच आहे. थोडेसे प्रॉब्लेम प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, त्याचप्रमाणे मी पण थोडीशी डिमोटिवेट झालेले. कारण का, आपण कन्सिस्टंटली काम करत असतो, कुठेतरी वर्किंग असतो, आणि सडनली आपण घरी राहिलो ना की आपल्याला त्या एन्व्हायरमेंटची सवय असते की कंटिन्यू आपल्या कलिग्स बरोबर किंवा त्या वातावरणामध्ये, आणि अचानक आपण घरी राहतो ना तेव्हा खूप असं बोर झाल्यासारखं होतं. ठीक आहे, घरातले पण काही कामं असतात, गोष्टी असतात, पण सकाळी सगळे कामाला गेले किंवा आपली बाळ शाळेत गेली
त्याच्यानंतर आपण एकटे घरी असतो आणि मग आपल्याला ते विचार सतवायला सुरुवात करतात की ऑफिसमध्ये आपण किती बिझी असायचो आणि घरी आपण थोडंसं आपला वेळ कुठेतरी तर ठीक आहे, पुन्हा एकदा सकारात्मक एनर्जीने आता हा वेळ मी चांगल्या कामासाठी युटिलाइज करणार आहे. तर थँक्यू सो मच सगळ्यांनी एवढं मला सपोर्ट केलात. इथून पुढे असा सपोर्ट राहू द्यात. तुमच्या सपोर्टची मला आत्ता खरी गरज आहे, कारण का एवढ्या गॅप नंतर जेव्हा मी व्हिडिओ बनवणार आहे ना तेव्हा ते पुढे जाणार नाहीयेत पटकन, आणि म्हणून मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करत जा, एक छानशी कमेंट करत जा, एखाद्या मित्रमैत्रिणीला शेअर करत जा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरत जाऊ नका. आता हे असं केल्यामुळे काय होईल माहितीये, मी खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करते, युट्यूबला कळेल की माझं अल्गोरिदम ऍक्टिव्ह झालेलं आहे, माझा चॅनल ऍक्टिव्हेट आहे. जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा चॅनलवर ऍक्टिव्हिटी दिसून येते आणि मग त्यातूनच आपला चॅनल पुढे पुढे ग्रो होत जातो, आणि म्हणून मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. नक्कीच हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्कम्वेशन पॉलिसी बद्दल तुम्ही ऐकलं आहे का? सर्कम्वेशन पॉलिसीच्या अंडर तुमचं एखादं चॅनल टर्मिनेट झालं आहे का? आणि चॅनल टर्मिनेट झाल्यानंतर तुम्ही नव्याने अकाउंट ओपन करत आहात तर थांबा. सर्कम्वेशन पॉलिसी लागली आहे, पण त्याच्या अगोदर तुमचे 2-3 चॅनल जर असतील आणि ते मॉनिटाईज असतील तर त्यांना काही धोका होणार आहे का? सर्कम्वेशन म्हणजे नक्की काय? तुम्ही नवीन आहात, तुम्हाला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पाहावा लागेल आपला उद्याचा व्हिडिओ.